पारोळा तालुक्यातील चोरवड आणि परिसरात काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने चोरवड, शिरसमणी, टिटवी, आंचळगाव, बोंढण, पोपटनगर आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढले। जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पंपाच्या प्लेट्स उडून गेल्या। त्या शेतात व परिसरात इतरत्र विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्या। गेल्या काही वर्षात शासकीय योजनांमधून तसेच स्वखर्चाने अनेक शेतकऱ्यांनी सोलर पंप उभारले होते। वीज पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करून शेतीसाठी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला होता। मात्र एका वादळाने अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे। सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत। अशा परिस्थितीत आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत। सोलर यंत्रणेचे नुकसान झाल्याने आगामी काळात शेतीला पाणी पुरवठा करण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे। याशिवाय चोरवड येथील युवा शेतकरी योगेश उर्फ बंटी संजय पाटील, प्रकाश दिनकर पाटील आणि विजय भीमराव पाटील यांच्या शेतातील कुक्कुटपालन शेडवरील वादळाचा मोठा फटका बसला आहे। जोरदार वाऱ्यामुळे ही शेड पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। कुक्कुटपालन हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो। मात्र अचानक झालेल्या या वादळामुळे उभारलेली शेड उद्ध्वस्त झाल्याने या शेतकऱ्यांसमोर पुन्हा व्यवसाय उभा करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे। वादळ आणि गारपिटीमुळे परिसरातील अनेक शेतकरी हादरले असून प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा, पंचनामे करावेत आणि शेतकरी तसेच कुक्कुटपालन व्यावसायिकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक मोठे संकट कोसळले असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। चोरवडसह संपूर्ण परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी आता प्रशासनाच्या मदतीकडे आशेने पाहत आहेत। प्रतिनिधी विश्वास पाटील आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, पारोळा।